आता काल पण जेव्हा आता माझी मॅचेस असेल किंवा कुठलाही असू दे टाईम, मग तो जॉबवरून आला 9 वाजता आणि तरी मी 10 वाजता बोललो त्याला किंवा 12 वाजता बोललो की ये आणि टाक, मग तो एकटा मला बॉलिंग करतो आणि मग बॉल मारलेले पण तोच आणतो. तर ही डेडिकेट असेल काकासाठी. हे खरं तर चैतन्य पाटील यांना सांगितलं की तो क्रिकेटर खेळत असताना त्याच्या पाठीमागे त्याच्या काकांचा खूप मोठा हात आहे. आपण जेव्हा आपल्या गावासाठी खेळत असतो, आपला गाव आपल्याला मोठा करत असतो, आपले पाठीराखे आपल्याला मोठी करत असतात. त्यामुळे आपण किती क्रिकेटर मोठे झालात तर पहिले गावाला विसरू नका, गावासाठीच खेळा. ही प्रथमतः हे सांगत असताना आपला चैतन्य पाटील. जशी मॅच चालू होईल तसा आपण आवाज ऐकूयात आमचे गुरुवर्य नितीनजी पंडित सरांचा. उरण प्रीमियर लीग मध्ये आमचे काशीनाथजी गोंधळी. खरं तर महाराष्ट्रामध्ये काशी कला जिथं आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा लग्न ठरत असतं तेव्हा मात्र गोंधळ ही महत्वाची खरं तर घटक आणि काशीनाथजी गोंधळी यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आपण या, आपलं सुद्धा स्वागत आहे उरण प्रीमियर लीग मध्ये. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू विपुलजी पाटील. गावठाणचा संघ विजयी झाला. गावठाणचाच आवाज ऐकला. गावठाण शिरले म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून समजलं जातो आहे. प्रकाश जोतातील पहिले सामने या विभागातून कुठे पाहायला मिळाले असतील तर तो गावठाण. आणि इथं पाहिलं एक धावसंख्या झाली जरूर, परंतु इथं मात्र अतिश मते याला परतावं लागणार आहे. कारण इथं पकडला गेला झेल, संपला जातो अतिश मतेचा खेळ. अतिशची मती तिथं मात्र संपली खेळाची. इथं अतिश होणार. बॅक टू पॅव्हेलियन. आज जे ऑपरेटर आहेत कुणाल कल्पेश बंडा, खरं तर ज्यांचा आज अभिष्ट चिंतन आहे. वाढदिवसाच्या सहस्रलक्ष शुभेच्छा आहेत. कल्पेशजी विश यू हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खरं तर तुझ्यासाठी एक छानसं संगीत निश्चित आपल्या UPLच्या माध्यमानं माझ्या तमाम सर्व क्रीडा नगरीमधील क्रीडा रसिकांना ऐकायला मिळेल. परत एकदा माझ्या सर्व खेळाडूंकडून, सर्व क्रीडा रसिकांकडून आणि UPLच्या सर्व आयोजकांकडून आणि मोठी झू मधील न्यू मोठी झू युवा मंचच्या सर्व मेंबर्स कडून तुला परत एकदा भरभरून सहस्रलक्ष शुभेच्छा. घेऊन चलतो मैदानाकडे जिथे रंगला जातो आहे जो खेळ. एकीकडे आहे द्वारका माई तर दुसरीकडे आहे वैशाली स्पोर्ट्स. वैशाली स्पोर्ट्सनं नाणेफेकीचा कौल हारला. इथं मात्र एक सफलता प्राप्त झाली. एक या धावसंख्येवरती आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले. खरं तर मृत्यूलोकी दुसरा कैलास शिखर, स्वयंभू शिवाचा अवतार, मार्तंड भैरवाचा गोंधळ ज्यांच्या सुंदरशा आवाजातून घातला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर. इथं मात्र चेंडू थोडासा मिस करतोय, कुठेतरी फसवतोय क्षेत्ररक्षकाला, परंतु तिथं मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या पळून काढल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या गेल्या. आता एक धावसंख्या पळून काढली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती जितेश घरात खेळतोय. या टीम मध्ये तुम्हाला 2 जितेश खेळताना दिसतील. एक पिस्तूल जितेश भुईर तर दुसरा जितेश घरात. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. पप्पू म्हटलं तर मित्रो आज तादायत आपल्या उरणचं नाव उरणच्या बाहेर रायगड नव्हे, महाराष्ट्र नव्हे, संबंध राष्ट्रात नव्हे तर आपल्या इंडियन टेनिस क्रिकेट टीम मधून सुद्धा ज्यांना अटके पार झेंडे टेनिस क्रिकेटचे लावले. परंतु असं म्हटलं जातोय पप्पू की प्रत्येक गोष्ट कधी कधी बोलल्याशिवाय कुठलीही गोष्ट समजत नाही आणि ती गोष्ट समजणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. जो दिखताय व बिकताय पप्पू. या वेळेला पप्पूच्या बॅट मधून आलेला आहे एक लांब लचक चौकार आहे. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 6च्या घरात. सत्कार मोठे ओमकार मडवी सुद्धा आपल्याला अतिथी कक्षात दिसत आहेत. त्यांनाही भरभरून शुभेच्छा आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाणार, परंतु तत्पूर्वी इथं मात्र असताना उरण टेनिस क्रिकेट मधील छोटा पॅक बडा धमाका. कैक वर्ष कर्णधार म्हणून कर्णधार पद लेलं पेललं आणि तशाच प्रकारची उत्तम खेळी करणारा एक मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून निवडायचा असेल तर पप्पूकडे बघितला जातोय. तोच पप्पू फलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय सुरेख ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न. या वेळेला अष्टांवरती फेकी होती निश्चित. सन्मान दिला चेंडूला. 1 धावसंख्या पलून काढली खरी. धावसंख्या 1 न स्वतःच्या खात्यावरती वाढली. 1 षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. धावसंख्या वैशाली स्पोर्ट्सच्या पोहोचल्या जातोय 1 बाद 7च्या घरामध्ये.
खर तर नवी मुंबईच्या आणि उरणच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जातोय मित्रांनो. आशिया खंडातील 2 नंबरचं आणि भारतातील 1 नंबरचं बंदर उरण मध्ये असताना नवी मुंबईच्या अगदी आपल्या ज्याची एंडिंग सांगता आपल्या उरणच्या चिरले टोल नाक्यापर्यंत होतोय असा जगातील सर्वात मोठा सागरी सेतू त्याचा आज भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. विकासाकडे असणारी वाटचाल आहे आणि त्यातीलच एक या सागरी सेतूचा उद्घाटन सोहळाचा 5वा दिवस. उरण प्रीमियर लीग 8 जानेवारीला सुरू असणारी होणारी स्पर्धा ही लीग येत्या 14 तारखेला हिचा शेवटचा दिवस असेल. काल्याचं कीर्तन असेल आणि तेव्हा कैक तपस्वी जे अव्वल दर्जाचे आहेत कारण प्रत्येक टॉप 6 मध्ये गेलेले संघ हे निश्चित अव्वल दर्जाचे आहेत आणि त्यांचा खेळ आपल्याला रविवारी परवा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. प्रथमेश येतोय गोलंदाजी मार्क. प्रथमेश ठाकूर गोलंदाजी मार्क वरती असेल. पंचांच्या डाव्या हाताने मारा करेल. मोठी जुवेलाची एंड कडून मारा करणारा. कालच्या 2 दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकलात खरं तर उरण समालोचक असोसिएशनचे सरसेनापती संदीप पाटील आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे अंपायर असोसिएशन मधून एक चांगल्या प्रकारे तुम्ही पंच म्हणून परीक्षण करताना काल खरं तर तुमचं अगदी या ठिकाणी येणं नव्हतं परंतु इथं अगदी आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. प्रसादजी भोईर उरण समालोचक असोसिएशनचे सरसेनापती ज्याप्रमाणे प्रशांत ठाकूर यांना पनवेलच्या विधानसभेवरती हॅट्रिक लगावली त्याचप्रमाणे प्रसाद भोईर उरण समालोचक असोसिएशनच्या अध्यक्षपदावरती हॅट्रिक लगावतील. सलग 2दा तिसऱ्यांदा परत एकदा त्यांचा निश्चित असेल आणि असा समालोचक असोसिएशनचे सरसेनापती आणि त्यांना घेऊन त्यांच्या तालमीत घडलेला एक उजवा हात राईट हँड म्हटलं तर इथं मात्र अवांतर चेंडूची फेकी केली जातोय. हंबीरराव मोहिते ज्यांना उपाधी दिली जातोय विपुल पाटील मगाशी त्यांना उल्लेख छान केला अगदी चर्चा संवाद होत असताना की आमचं समालोचन उत्तम आहे का. मी त्याला सांगितलं उत्तम असल्याशिवाय व्यावसायिक समालोचक म्हणून तुम्ही अगदी या ठिकाणी निश्चित दिसला नसतात. पाक ऑन बॉक्सला दिलं जातोय एक मानवंदन आणि इथं मात्र बॅटमधून आलेला एक खणखणीत षटकार. म्हटलं जातोय सबसे कातिल गौतमी पाटील. मी म्हणेन समालोचनात सबसे कातिल विपुल पाटील आणि अशा प्रकारे कारण काल बघितलं केलवणीच्या मैदानावरती दुपारी बघितलं मोठी जुईच्या मैदानावरती आता डे नाईटला उसरलीच्या मैदानावरती अशा समालोचकांनी मनामध्ये हा प्रश्न निर्माण करून ठेवणं की मी उत्तम दर्जाचा समालोचक आहे का असं म्हटलंय. जोपर्यंत आपण आपली कौतुकानं फाट थोपटू शकत नाही तोपर्यंत इतरही थोपटू शकत नाही. जाऊया मैदानाकडे. इथं मात्र अतिशय सुरेख प्रयत्न फसला गेला. आतापर्यंत 2 खरं तर चेंडू अशाच प्रकारे मिस करून गेलेत पप्पूला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र धावसंख्या धावपाटलावरती पाहायला मिळत आहेत 14 धावसंख्या धावपाटलावरती असताना मैदानावरती सुरू असणारा डुआर डाय करो या मरो या लीग मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर पाहूया येणार 1 बाउन्स आपल्या बॅट मधल्या आरवी डेव्हलपर्स चौकार. निश्चित आणि ते स्वीकारू. परत एकदा आपण जाऊया मैदानाकडे. मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती तोच प्रथमेश पहिला चेंडू अवांतर त्याच्यानंतर षटकार त्याच्यानंतर निर्धाव या चेंडूवरती घरपोच समाचार घेतला. स्वर्लेख अतिशय सुरेख रिव्हर्सिव्ह पॅटर्न सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल आपल्या बॅट मधून निघालेला आहे खणखणीत षटकार. मोठं नाव आहे मित्रांनो. नाव आहे पप्पू आणि ज्याच्या बॅट मधून आपण बघितलं चेंडू पडला धावपट्टीवरती आडव्या पट्ट्यात घेता येईल. रिव्हर्स पॅटर्न करण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी. टॉस चेंडू आणि मात्र इथं परत एकदा मारलेला चेंडू का होणार. इथं मात्र सरळ चेंडूला फेल केली जातोय खरे. 1 धावसंख्या पूर्ण केली. इथं मात्र तिसऱ्या पंचाची डिमांड रिव्ह्यू असेल आणि निश्चित संदीप पाटील आपण स्क्रीनवरती यायचो आहे. तोपर्यंत जाऊया ज्या ठिकाणी प्रलंबित असणारा प्रश्न सुटला जाईल त्याच्यावरती सुवर्ण मध्य साधतील उरण पंच असोसिएशनचे मुख्य पंच संदीप पाटील ज्याच्यावरती निकाल देतील. तोपर्यंत या मैदानावरती काल तर बऱ्याचशा गोष्टींची चर्चा या ठिकाणी झाली आणि ज्या ज्या गोष्टींवरती अगदी चर्चा झाली त्या गोष्टींना येस नो
अवांतर स्क्वेअर मारा आहे, खराब आहे चेंडू, दुखापत करणारा आहे. पंचांकडून हेरलं, पडताळणी केली, निरीक्षण केलं, अनुमान लावला गेला. येस, दिस इज नो चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. इथं मात्र अवांतर धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे 26च्या घरात. अतिशय सुरेख चेंडूला मात्र परत एकदा आपल्या प्रथमेश अतिशय सुरेख परत एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र निश्चित सक्सेसफुल झाला. स्करलेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतो. एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती एक बाद 27च्या घरात 27. त्याच्यामध्ये एक 2 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. पप्पूचा पप्पू वैयक्तिक मला वाटतं खेळत असेल 23 या धावसंख्येवरती. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू. या वेळेला परत एकदा डिप्मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू जाणार का? हो, निश्चित आपल्या बॅट मधून निघालेला अतिशय सुंदर आणि देखणा चौकार. गाडा शर्यत आम्हाला नाद समालोचनाचा, परंतु समालोचन क्षेत्रातील काही दिग्गज आणि आपण पाहू शकाल आतापर्यंत 2,48,048 म्हणजे 48 हा आकडा आला. 2,48,048 सबस्क्रायबर सध्या आपल्या 24 लाईव्ह इव्हेंटला. खरं तर वाटचाल यशाची आहे आणि यशाची उंची गाठता गाठता तुमचं सर्वांचं योगदान आहे आणि म्हणूनच विसरू नका 24 लाईव्ह या चॅनलला अगदी सबस्क्राईब करायला, कारण इथं पाहायला मिळेल अनेक इव्हेंट्स, अनेक मॅचेस, दिग्गज खेळाडूंना, दिग्गज कलाकारांना या चॅनलच्या माध्यमानं आपल्याला युट्यूबच्या माध्यमानं पाहायला मिळेल. आणि म्हणूनच एक दर्जेदार उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी याच बरोबर असणारा त्यांचा करणं व्यवसाय नाही, व्यासंग आहे, छंद आहे संदेशचा. आणि म्हणूनच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमानं ही घवघवीत यशाची जवळजवळ 2.5 लाखाच्या सबस्क्राईब यांच्याकडे सबस्क्राईब कडे केलेली वाटचाल आहे. जाऊया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक षटक कोण घेऊन येतोय? संदेश. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय संदेश. कर्णधार स्वतः अतिश म्हटलं तर द्वारकामाई या संघाकडून अतिश संयमी, शांत, परंतु ज्या वेळेला अगदी आपल्याला गोलंदाजीतून, रक्षणातून किंवा फलंदाजीतून पाहू शकाल की यष्टीरक्षक म्हणून ज्या वेळेला अतिश आपल्या संघाची सर्व दुरा सांभाळताना दिसतो MS धोनी. आणि त्याच पद्धतीनं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय. आपला कोणत्या अँगलनं गोलंदाजी करणार, फलंदाजाला कोणत्या प्रकारे फटके करता येतील, खेळता येतील, ते त्याला बनवता येतील की नाही, किंवा त्याला या व्यूहरचनेमध्ये, या चक्रव्यूहामध्ये फसवता येईल का, व्यूहरचना करताना दिसतोय आतिश. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख चेंडूला सन्मान दिला. शॉट मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्येबरोबर जितेश करत गेलतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती. सांघिक धावसंख्या धावपटावरती पाहायला मिळत आहे 32, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू संदेश. स्वतःच्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, दुसरा चेंडू घेऊन जाणार पप्पूसाठी. हलक्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धावसंख्या पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का? निश्चित नाही. कॉल नाकारला जाईल, कारण इथं मात्र जोखीम घ्यावी लागेल, धोका पत्करावा लागेल आणि किंबहुना या वेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाला त्याच्यासाठी इथं मात्र कॉल नाकारला गेला. एक धावसंख्येने गुणफलक या स्कोअर बोर्ड वरती हा षटक दर्शवितोय. पॅडला चाटून जाणारा चेंडू इथं मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आणि या वेळेस एक धावसंख्येवरती परत एकदा 3 चेंडू 1-1-1 या प्रकारे अगदी ते चौकोन प्रत्येक चेंडू इथं दर्शविताना दिसत आहेत. आतापर्यंत दुसरं वैयक्तिक म्हणजे पहिला षटक टाकला, 7 धावसंख्या दिल्या, एक सफलता प्राप्त केली, एक यशस्वी षटक वेगला. कारण हा सामना डू ऑर डाय, करो या मरो या सामन्यामध्ये निश्चित आपल्याला एक अकराल विकराल रूप धारण करावं लागेल धावसंख्येच्या बाबतीत, कारण समोर असणारा द्वारकामाई बलाढ्य संघ आहे. संदेश. शॉर्ट फुल टॉच चेंडू केला, या वेळेला प्रहार जाणार का? येस, MBL चॅम्पियन 2023 बॅनर कडे उडवलेला एक खणखणीत षटकार.
येस आता सध्या व्यवसाय हाच राहिलाय, म्हणजे एकदा का विकास झाला, सिडको आली की याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला व्यवसायच. आणि म्हणूनच आज माझ्या सर्व रिक्षावाल्या व्यावसायिकांसाठी एक छानसं ध्वनी प्रसारित केला. अतिशय सुरेख मारलेला चेंडू, अगदी लेग स्टिकला टाकलेला चेंडू, चेंडूला मात्र परत एकदा टोळवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर होता. एक धावसंख्या पळून काढली. या षटकाकडे एक षटकार सोडला तर 4. आता मात्र हा निर्णायक शेवटचा चेंडू असेल. 1 टू गो. संदेश पॅव्हलियन एंड कडून मारा करतो. एक जलद गतीचा गोलंदाज, गोलंदाजीवरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न जरी असला असेल परत एकदा, इथं मात्र उजव्या डाव्या एष्टीच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच दीपक, क्वालिफाईड पंच सुदेशजी मात्र अवांतर स्क्वेअर मारा घोषित करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडली. संघ पोहोचतोय 42च्या घरात. 42. लॉस ऑफ 1 विकेट. जमेची बाजू काय असेल तर एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोच जितेश घरात. हो, बॅटच्या परेज घेतली जातोय. निश्चित चेंडू विसावला जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. गेलबाद इथं मात्र होताना दिसतोय. जितेश घरात बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या धावपटलावरती 18 चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद 42च्या घरामध्ये. 42 धावसंख्या धावपटलावरती असताना याच दरम्यान आमच्या समालोचक ताफ्यांमधील विराजी मडवी, काँग्रेस पार्टीचं एक बुलंद नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमास विराजी मडवी आपलं स्वागत आहे. या लीग दरम्यान उरण प्रीमियर लीग, उरण मधील एक अभिमानाची, एक स्वाभिमानाची स्पर्धा, एक लीग. मी सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं की लीग म्हणजे एकात्मतेची भावना आहे. लीग म्हणजे एकमेकांबद्दल असणारा स्नेहबंध आहे. लीग म्हणजे आपल्या क्रिकेटच्या उत्कर्षासाठी टाकलेले एक पाऊल आहे. ते पाऊल टाकावं. याही वर्षी टाकलं. मोठी जुई मधील मायमाऊली अक्कादेवी मैदानावरती मोठी जुई टेनिस क्रिकेटनं मुख्य आयोजक दीपकजी भोईर, प्रवीण बाळकृष्ण घासे, प्रियाल पाटील, त्याचबरोबर अगदी मी स्वतः आणि यांच्या संयोजनातून साकारली गेलेली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आली. आजचा दिवस हा दिवस, तदनंतर तेजसजी डाकी, त्याचबरोबर या सर्व संयोजकांच्या सहकार्यानं साकारलेली स्पर्धा म्हणजेच उरण प्रीमियर लीग सीझन 3 2024. गोलंदाजी मार्कवर आहे अतिश ठाकूर, स्वतः कर्णधार. संघाची धुरा पेलण्यासाठी कारण 18 चेंडू 42 धावसंख्या धावपटलावरती आहेत. विराजी मडवी यांना विनंती असेल. अतिशय सुरेख, याला म्हटलं जातोय दर्जा. आवडता फटका, आवडत्या बॅट मधून लगावला चेंडू, विरकावला सीमा रेषेच्या बाहेर. श्रीशा ऑडिओ 6. दादा कडू, वैशाली कॅटर्स अँड इव्हेंटचे ओनर प्रवीण दादा कडू यांचे चिरंजीव, आमचे परम मित्र संकेत कडू यांना विनंती असेल आपण प्लीज सन्माननीय अतिथी कक्षात विराजमान व्हायचा आहे. हा फुलटॉस चेंडू या वेळेला होईल का, करेल का चुकी, का होतोय तो मै करता करता क्षेत्ररक्षकांना चेंडूवरची नजर कुठेतरी अटवली होती. स्वतः गोलंदाज कर्णधार मात्र झेल घेईल का असा प्रश्न मनामध्ये होता. सरते शेवटी प्रयत्न केले, प्रयत्नांना मिळाला यश आणि इथं मात्र परतावं लागलं पप्पूला. बॅक टू पॅव्हिलियन. अंगराज को जब शकू ने मामा ने पूछा था कि अंगराज या बोलते कोई और है, उसका अर्थ कोई और निकलता है. खरं तर समालोचकांनी या गोष्टीकडे मनपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. सध्याच्या या युगामध्ये कर्णाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न होता की शकुनी मामा बोलतायत काय आणि त्याचा अर्थ काय. तेव्हा सांगितलं की सत्ययुग संपलंय, कली